नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत जगातील 69 देशांवरती आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावून महसूल वसूल करणं सुरू केलंय। या निर्णयामुळे जुलै महिन्यामध्ये अमेरिकेच्या तिजोरीत तब्बल 2.5 लाख कोटी रुपये जमा झालेत। त्यामुळे एक प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय, तो म्हणजे ट्रम्प यांना या टॅरिफमधून काही कमाई होते का आणि त्यांची कमाई नक्की होते तरी कुठून? तर मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प हे नाव केवळ राजकारणापुरतंच मर्यादित नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय बिझनेस ब्रँड देखील आहे। राष्ट्रपती म्हणून त्यांना जेमतेम $4 लाख म्हणजे सुमारे 3.5 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो। परंतु ही रक्कम त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये फारशी भर घालत नाही। रिअल इस्टेट, क्रिप्टोकरन्सी, सोशल मीडिया आणि रॉयल्टी हे ट्रम्प यांच्या कमाईचे प्रमुख मार्ग आहेत। मार्च 2025 पर्यंत ट्रम्प यांची एकूण संपत्ती म्हणजेच नेटवर्थ ही सुमारे $5 अब्ज म्हणजेच 45,000 कोटी रुपये इतकी असल्याचा फोर्ब्सचा दावा आहे। ते जगातील 741व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत। ट्रम्प यांनी आपल्या वडिलांचा रिअल इस्टेट व्यवसाय पुढे नेला आणि त्याचा मोठा विस्तार केला। आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सपासून ते गोल्फ क्लब, हॉटेल्स आणि वायनरीपर्यंत बरंच काही आहे। ट्रम्प यांची प्रमुख कमाई ही रिअल इस्टेटमधून होते। फ्लोरिडामधील मार-आ-लागो क्लब ही त्यांची खाजगी मालकीची प्रॉपर्टी आहे, ज्याची किंमत सुमारे $2.8 कोटी आहे। याच प्रॉपर्टीतून ट्रम्प यांना दरवर्षी सुमारे $10 लाख म्हणजेच साधारण 8,65 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं। याशिवाय ट्रम्प टॉवरमधील त्यांच्या ट्रिप्लेक्स अपार्टमेंटची एकूण किंमत ही $5.2 कोटी आहे। ट्रम्प यांच्या नावावरती एकूण 19 प्रॉपर्टीज असून प्रत्येकाची किंमत ही साधारण 400 कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहे। राष्ट्रपती पदाची शपथ घेण्याआधीच ट्रम्प यांनी मेरीकॉइन नावाची एक क्रिप्टोकरन्सी लॉन्च केली होती, ज्याची सध्याची मार्केट व्हॅल्यू तब्बल $45 अब्ज आहे। यामुळे ट्रम्प कुटुंबाची मोठी हिस्सेदारी असून केवळ ट्रेडिंग फीमधूनच त्यांना $30 कोटी म्हणजे सुमारे 2,600 कोटी रुपयांच्या आसपास पैसे मिळालेत। त्यानंतर ट्रूथ सोशल नावाच्या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये ट्रम्प यांच्याकडे 11.5 कोटी शेअर्स आहेत। यामधून त्यांची संपत्ती सुमारे $2.2 अब्ज इतकी आहे। कधीकाळी या शेअर्सची किंमत तब्बल $6 अब्ज वरती सुद्धा पोहोचली होती। त्यानंतर ट्रम्प यांनी शेअर्स, बॉन्ड्स आणि अँटिक वस्तूंमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे। 2024 पर्यंत त्यांचं एकूण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ हा $23.5 कोटी आहे। यामधून त्यांना दरवर्षी $1.3 कोटी म्हणजेच 112 कोटी रुपयांचा लाभांश म्हणजेच डिव्हिडंड मिळतो। त्यानंतर रॉयल्टीच्या स्वरूपामध्ये त्यांना 2024 मध्ये $1.1 कोटी म्हणजेच 90 कोटी रुपये मिळाले होते। ट्रम्प यांची कमाई जितकी मोठी आहे तितकेच त्यांच्यावरती कर्ज देखील आहे। सध्या त्यांच्यावरती $64 कोटी एवढं कर्ज आहे। यामध्ये न्यूयॉर्कमधील रिअल इस्टेटसाठी $16 कोटी आणि इतर प्रॉपर्टीवरती $10 कोटी कर्ज आहे। शिवाय त्यांच्यावरती सेक्शुअल असॉल्ट प्रकरणामध्ये $8.33 कोटी दंड देखील न्यायालयानं ठोठावलेला आहे। थोडक्यात ट्रम्प यांनी टॅरिफद्वारे अमेरिकेचं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केलेला असला तरी स्वतःचं आर्थिक साम्राज्य त्यांनी राजकारणाच्या बाहेरच मजबूत केलंय। त्यांच्या संपत्तीची व्याप्ती पाहता ते केवळ राजकारणी नसून एक यशस्वी उद्योजक देखील आहेत। तर मग मित्रांनो, ट्रम्पच्या या दुसऱ्या बाजूवरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।